मित्रांनो, आज यूट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. पाऊस लागली वळून बघायला. तर आज आपलं भात बांगलायचं आहे. कसं आहे, ज्याला आहे शेती त्याला कोणाची भीती. बरोबर आहे ना मावशी? बरोबर आहे का नाही? मग आजचं रुटीन तुम्हाला बघायचं असेल तर आपण आपली छोटी ट्रॅक्टर घेऊन निघालेलो आहे डोंगराला. रानात गेल्या नाही ते चालू पिकं कशी आल्यात बघू. आपण आज सर्वे करू, कशा औषध मारायला लागते, कशा काय करायला लागते. तर आता आपण चाललोय आणि पाऊस चालू आहे तरी पण भातात बांगलाय चालतं, बांगलाच पाहिजे तर पण येणार. तर आता मी ड्रायव्हिंग करतोय त्यामुळे भेटू रानात. चलो. तर मित्रांनो, फायनली मी रानात पोहोचलेलो आहे आपल्या. थांबा जरा पुसतो कॅमेरा ह्याचा. तर आपल्या रानात आपण पोहोचलेलो आहे फायनली. पाऊस आलेला आहे. पावसातले मोबाईल धरून चालत नाही. वॉटरप्रूफ आहे म्हटली, लाबाड बोलली वॉटरप्रूफ नाही हो. मका आहे शिवाय इकडे भात आहे, जे की भात बांगलणार आहेत. आता 20 तारखेपासून 19 तारखेपासून जो मुद्दा आपला चालू आहे दिल्लीत, त्या मोर्चाबद्दल 2 गोष्टी बोलतो. की भावानो, विषय कसा झालाय, सगळं वातावरण तापले. 20 तारखेला लय मारले आणि मारले आणि 21 तारखेला ह्यानी उलट उत्तर द्यायला चालू केले आपल्या विद्यार्थ्यांनी. आणि मला पण व्हिडिओ करायला मेसेज आला. मी व्हिडिओ केलं आणि व्हिडिओ केला त्या दिवशी संध्याकाळी 10 वाजता मेसेज आला मला की मी मुंबई पोलीसवरून बोलतोय आणि नंबर टाका आणि कॉल करा अर्जंट. मला झालं कळायचं बंद. मी व्हिडिओ मारला डिलीट आणि परत फोन आला, आम्ही तुमचा फॅन आहे. ते जे आयला अवघड झालं त्या दिवशी लय संध्याकाळचं. आणि विषय कसा आहे बरं, मला पण कमेंट केल्या, टीका केल्या माझ्यावर पण भावानो, निम्म्यार्धी माहिती माहीत असते, तुम्हाला काय माहीत नसते. उगाच चुकीच्या कमेंट करतायसा. तिथं चाललंय काय आपल्यासाठी चाललंय. माझ्या व्हिडिओला नव जो क्रिएटर व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओला सगळी कमेंट करतात चुकीची. तर भावानो, जेव्हा ती म्हणजे असं सिरियस होऊन पोरं तिथं मोर्चा करतात तर चांगलं होतं. आता त्याने घेतलंय हलक्यात आणि चेष्टवारी. त्यामुळे आता लय तुम्हाला दाचणार आहे का तर सरकारला. आता पब्लिक असलं व्हिडिओ यायला लागल्यात की काय नवच, सगळी एन्जॉय करायला लागल्यात. आणि आता ही यंग पिढी आहे, यंग पिढी सिरियस आहे तर सिरियस आहे. एकदा चेष्टवारी घ्यायला लागली की स्कीम गणती. तर जो असा किस्सा झाला परवा दिवशी, तो मेसेज आला मुंबई पोलीसवरून बोलतोय. मला झालं कळायचं पण शेवटी शेतकरी माणूस आयडी बिडी गेली. पण बिहलो जोरात पण नव्हतं ते आपलं फॅन फॉलोअर्स होतं. बोललं, कौतुक केलं. परत 11 वाजता त्यांनी फोन केला मला. मी फोन माग रिटर्न केला का तर म्हणलो अर्जंट फोन करा, काम आहे. भ्यानं केला त्यांचा व्यस्त लागला. परत आल्यावर जरा जीवा आला. फॅन आहे प्लस फॅन. आता मुंबई पोलीस तिथं आपल्या ओळखी आहेत. आपल्या मुंबईला गेलं तर काय टेन्शन नाही, ओळख आहे. आता आपल्याला हत्ती घास काढायचा आहे त्या. आणि राहिलं प्रश्न याचा पण ह्याला बिहारवाले आणि आता पब्लिक आलंय, आता सुट्टी नाही. आणि ही न्याय भेटल्याशिवाय जायत नसतो कोण. आता कांगणे सर पण गेल्यात, सगळी जाणार. वेळ भेटली तर मी पण जायचं डोक्यात आहे. पण मला जोरदार का होईना जायचं आहे मला दिल्लीला. बघू काय सूरजच्या ॲडचं पैसे जातील पण बघू. जोरदार सावऱ्याला नादावायचं म्हणतोय, दिल्लीला जायचं म्हणतोय. बघा काय काय होतं. चला आता आधी वैरण तर काढतो. दिल्लीला जर जायचं असलं तर आपल्याला 4-5 दिवसाची वैरण काढली पाहिजे, मग दिल्लीला गेलं पाहिजे. आता वैरण काढतो. आजचं नियोजन बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा. चलो गाईज, टाइमपास करत वैरणची आपण भर केलेली आहे. आता मका राहिला काढायचा. ते आता हत्तीकासाचे पेंडे आपण रस्त्यावर टाकायचे. अशी वैरणीची भर करायची, मग कुठं हिंडायचं तर हिंडायचं. हे नियम आहे. भात राहिल्याला दाखवायचं तरी आपलं भात आहे. चलो. तर गाईज मित्रांनो, ती आता बाहेर टाकून झालं आपलं हत्ती गावात. आता आपल्याला काढायचा आपला मका, जे की इथं शाज लावले, पुढं गेले ते टाकतो. परवा आपण औषध मारले मक्यावर, तिकडे जाऊया. आणि झिरमाड्याच वाटतंय आल्यासारखं. चला आपण जे परत वर मक्यात प्लॉट 2 केले त्याच्याकडे जाऊया. औषध मारले कसं आलाय. शो प्लॉट पण 1 नंबर आहे, बघू शकता तुम्ही. कीड काय पडलेलं नाही ह्याच्यावर. तर ह्याच्यावर मोठा प्लॉट आहे, त्याच्यापेक्षा मोठा. बघू शकताय ह्याच्यावर पण नाही कीड. पण आणि एक फवारणी आपल्याला करायला लागणार आहे. वर झुंदळ आहे, तिकडे जायला नको अडचणीत. बिबट्या आला
पळायच नाही, कोयता खाली आहे. मी हत्ती आहे नाही, हत्यार असलो भेट नाही आपण कशाला. तर अशी बघा शेती फुलल्या माग दिसत्या. विषय टॉपचा की नाही. चला मका काढूया. आज काय इंस्टाला ब्लॉग येणार आहे म्हणून युट्यूबला ब्लॉग बनवणार आहे डेली रुटीनचा. आता भूताचा पाठ पडलाय सकाळी आणि हो पाठ लगेच संध्याकाळी अपलोड होईल. स्टेप बाय स्टेप प्लॉट केल्यात मक्याचं. खाली भांगलन चालू आहे भाताची. तर प्रत्येकजण शेतकऱ्याला कमी समजतो, त्यांच्यासाठी एक सांगतो, आपल्या जर कोण असेल भावानं लाजायचं नाही. आपल्या ह्याच्यात काम करा आपण लाजायचं नाही. शेती म्हणजे एक व्यवसायच आहे. व्यवसाय आणि बिझनेस म्हणून बघा शेतीकडे. काय किती कमवलं तर काही राहतच नाही. किती जरी तुम्ही बाहेर गेला कामाय मला, जर आपली जमीन जमला असला की त्यात राबायचं. बाहेर गेलं तरी राबायचं, जर राबूनच घेतात पगार देतात म्हणल्यावर. चलो मक्याच्या पेंड्या काढल्या की तुमचा रिस्टार निवांत. चलो मित्रांनो, वैरण काढून झालेले बाहेर काढतो तर बैलगाडी पण आलेली आहे आपली. आता बैलगाडी टाकूया म्हणजे गाडी जात्या घरला. चलो काहीच प्लॅन चेंज झालेला आहे. गाडीतच आता घरला निघालोय. आपली आल्टो इथंच लावल्या आणि तिला कुठं न्या आणि परत आणा नाचवीत माझं. गाडीतनं जायचं, आवरायचं, आंघोळ करायची. जेवलेलं नाही. आता वाजल्यात 1:30चा बोंगा झालाय. आता ही गाडी खाली करायची, आवरून मस्त परत यायचं 4 वाजता. चलो वैरण अंड्या कशी बावर द्यात. अशी बऱ्यापैकी भर झाल्या वैरणीची 2-3 दिवसाची. कुठनं आलायस? कुठनं आलायस? इकडं कशाला आलायस? चला करला पेंड्याने जा. त्या पेंड्याने टाकाय वाढून जाईल. ही सरकारनं असलं बसवलंय. पहिलं का सर त्यात बसवलंय. ही बघा तळच झालंय. अय चला करला. कितवीला आहेस? शाळेला कितवीला आहेस? मोठा होऊन काय होणार आहेस? हा मोठा होऊन काय होणार? मोठा होऊन लय मोठा होऊन मोठा. अरे काय होणार मोठा होऊन? त्याच्या बांध काय होणार सांग. हा त्याच्या बांध झालं तर डॉक्टर. तर चलो बघा घरला निघालेलं. मदरनं हाक मारली आणि येणार नाही असं काच होणार नाही. हा नाही जेवलास का नाही? तर चला आता आवरूया. चलो तर मित्रांनो फायनली 4-4:30 वाजलेले आहेत. मस्तपैकी दुपारी येऊन एक झोप काढली. आता त्यासनी चहा आणि आपली गाडी तिथं आहे, त्यासनी आणायला जायचं आहे. तरी बघा अशी गावाकडली लाईफ असते निवांत. आपण आपल्या नादात. तर आपल्याला जायचं आहे तिकडे. तो जो डोंगर दिसतोय एवढ्या लांब, आता आपल्याला डांबरी रोडला जायचं. कुठली गाडी गावते का बघायचं. आता त्यासनी चहा पण घेतलाय. मित्रांनो सकाळ पार्सल घरला घेऊन आलेलं. म्हातारी बघा दिल्लीला जाऊया काय मारलेलं आहे पोरासनी. यांचा पोरगाच पोलीस आहे नाही. मारल धरून सगळ्याच्या. चलो तर मित्रांनो आपण आहे गोट्यात. ही इज अ न्यू मेंबर इन गोटा. तर धारच टायमिंग झाले. कुट्टी गेली का बघूया. का तर आपण जाग्यावर नव्हतो तर कुट्टी केलेली आहे. तर बैलासनी पण करून ठेवल्या. तर धाराचं टायमिंग होईतच आले तर आपण बैलांच्याकडे जाऊन येऊया. चलो आपण आलो बैलांच्याकडे. हे तुमचा सोन्या डॉन. बेस आपला वैरण खाऊन आदत किंग सोन्या डॉन. हो मारायला लागले आता. केवढं झालंय बघा. कुठं लागते तुमचा सगळ्यांचा लाडका सोन्या डॉन. हाय कर हाय गेलेला आहे. आता बेंदूर जवळ आलाय. काय म्हणजे हाय बसून आता अवताला हाणलाय. फेरा कसा काढतोय काय माहित. मैदान जायचं काय फेऱ्याला. डॉन सगळी डॉन 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 कुठे करत असते.
गप ए. गप ए. केवढा बघा केवढं झालं बघा ही. सर अक्षर डॉन गप गप. तुमचा पोलीस पोलीस वाकस करतो हे. याला बघा बघा ताव आलाय. विषय पंपाऊस करून टाकत. केला बघा ते ना कसा वाक कसा करतो. घाल शिंग डोसक्यानं. सोन्याखाली टाकायचं सगळा आणू आपण. सोन्या लागले लयच मस्ती करा बघा. आय नात करते अडान अत्तर गप. तर आता उद्या झोपू आपण. फेऱ्याच नियोजन करायचं लवकरच. हे वाकच करते. चला सकाळी घेऊन या त्याची बैल बसून असली की मारत त्यात. कुठे कुठं काय आहे हाय कुठ्टी पण घातलेली नाही का तर ऑलरेडी घातल्या वैरण. सकाळच्या आपण आणलेली वैरण त्यातली मक्याच्या पेंड्या सपवल्या असतील. आता जाऊन आपण सकाळी घेऊन या. चलो का ताणू इथला कोणाच तरी कोण नाही त्यावर ताणू तर कोण नाही त्यावर आपण सगळा ताणलेला आहे. चलो तर रे त्यांच्या खाली नाही टाकायचे उप करतात फक्त ह्याच्या खाली टाकायचा. सोडून बघायला जरा मग सोडूया या. हो चालतील मलाच धडाक गप आहे. सोन्या गप ये इकडं चल. भाई लोग अभी इसको जल्द ही मैदान में निकालेंगे. कसा विषय टॉपचा आहे नाही म्हणतात डॉन सोन्या डॉन. तर आता शाळेकडे घेऊन जातो. चला सर हे औषध मारले. काढते काढते हिडे फेक तोंडाल. उभा राहा उभा राहा. मलाच मार काय पब्लिक घरला जाय गडबड बघा त्याची गोट्या जाया सगळी विचारते अजून आदत आहे काय. फायनली आजचा ब्लॉग इथं संपला. चलो